नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारनं सर्वसामान्य लोकांसाठी आणि खास करून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत। या योजनांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करतं। यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 18 हप्ते जमा झालेले आहेत। आता 19वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 18 हप्ते जमा झालेत आणि आता लवकरच 19वा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता। त्यानंतर 19वा हप्ता देखील लवकरच मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातोय। त्यानुसार डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीलाच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा करण्याची सरकार शक्यता आहे। दरम्यान 19वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अत्यंत आवश्यक आहे। पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाईटनुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ई-केवायसी पूर्ण नसल्यास तुमच्या खात्यावरती 19वा हप्ता जमा होणार नाहीये। त्यामुळे पहिलं काम करणं हे गरजेचं आहे। तर आता ही ई-केवायसी तुम्ही पूर्ण कराल कशी? तर ई-केवायसी करण्यासाठी शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता। तिथं ई-केवायसी टॅबवरती क्लिक करून आधार क्रमांक तुम्हाला नोंदवावा लागेल। यानंतर फोनवरती एक OTP क्रमांक येईल। तो OTP क्रमांक नोंदवल्यास ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल। पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटसह पीएम किसान ॲप आणि नागरी सुविधा केंद्रामध्ये देखील हे ई-केवायसी तुम्हाला करता येणार आहे। खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पद भूषवणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। जे शेतकरी आयकर भरतात ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। कोणत्याही संस्थात्मक जमिनीचे धारक शेतकरी असतील तर या योजनेचा लाभ ते घेऊ शकत नाहीत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे। लवकरच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे, परंतु त्याआधी तुमची ई-केवायसी नक्कीच पूर्ण करून घ्या। तर मग मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।